त्याच्या शेती गेल्यानंतर आम्ही भूमिहीनच होणार ना, त्यासाठी आमचा विरोध आहे. नोटीस अजून काय आलेलं नाही, पण बाकीच्या जिल्ह्यामध्ये चालू आहेत ना कारवाई, त्यानंतर येणारच त्या नोटिसा किंवा कारवाई होणार. पूर्वी ॲक्वेरिशन झालेलंच आहे, रस्ता जाहीर झालेला आहे आणि काही गरज नाही या रस्त्याची. कुठल्याही भक्तांनी देवाला जाण्यासाठी रस्ता आम्हाला पाहिजे म्हणून कुणीही मागणी केलेली नाही या रस्त्याची. मिळेल त्या मार्गाने लोक चालतसुद्धा आज पंढरपूरला लोक जातात, कुठला लाखो लोक जातात आणि हे फक्त अडाणी अंबानीसाठी चाललेला हा रस्ता आहे. त्यांच्या भविष्यासाठी त्यांचा खनिज माल गोव्याच्या बंदरात नेण्यासाठी हा फक्त अदानीसाठी हा चालू आहे मार्ग. चुकीचा आहे. काय विकास थांबलेला आहे? काय लोकांची वाहतूक चालू आहे, रस्ते आहेतच. मिळेल त्या रस्त्यानं लोक देवाला जातात, मिळेल त्या रस्त्यानं लोक आपल्या कामासाठी जात आहेत रस्ते आहे. त्या रस्त्यांना जर तुम्ही चांगलं करा, रुंद करा, आहे त्या अप्रोच रोड जोडा आणि आहे ते रस्ते चांगलं करावं, एवढं आमचं मत आहे. हा सेपरेट रस्ता करून शेतकऱ्यांची शेती घालवू नये असं आमचं सरकारला सांगणं आहे.